दिवाणी आणि फौजदारी या कायद्याच्या दोन स्वतंत्र आणि विभिन्न शाखा आहेत. म्हणून जेव्हा कायदेशीर कारवाई सुरू करायची वेळ येते, जेव्हा या दोनपैकी दोन्ही कारवाई करायचा आपल्याकडे पर्याय असतो, तेव्हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नेमकी कारवाई करायची कोणती? दिवाणी कारवाई करायची का फौजदारी कारवाई करायची? तर हे निर्णय घेण्याकरता आपल्याला या दोन्ही ज्या शाखा आहेत, त्यातलं महत्व आणि भेद लक्षात घेतला पाहिजे. दिवाणी कारवाई जी असते, ती मुख्यतः वादी, त्याचे हक्क, त्या हक्काचा भंग, नुकसान भरपाई, ताबा, मालकी या सगळ्या गोष्टींकरता ते कामकाज चालत असतं. याच्या विपरीत फौजदारी कारवाई जी असते, ती फक्त फौजदारी कायद्यापुरती मर्यादित असते. एखादा आरोपी जो असतो, त्याच्यावर आरोप असलेला गुन्हा त्याने केल्याचं सिद्ध होतंय का? आणि तसं सिद्ध झालं, तर त्याला शिक्षा द्या. नाही सिद्ध झालं, तर त्याला निर्दोष सोडा. एवढ्यापुरतीच फौजदारी कारवाई असते. फौजदारी कारवाईमध्ये बहुसंख्य वेळेला जो तक्रारदार आहे, जो पीडित आहे, त्याच्याबद्दल विशेष कायदेशीर तरतुदी नाहीत. मग या गोष्टी एकदा लक्षात घेतल्या, की आपल्याला नेमकं हवंय काय? ते आधी आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जो आरोपी आहे, त्याला शिक्षा घडवून आणायची तोच आपला मूळ उद्देश आहे? का आपल्या ज्या हक्कांच्या विपरीत ज्या काही गोष्टी झाल्यात, त्या दुरुस्त करायच्यात, त्याच्यावर नुकसान भरपाई हवी आहे? ह्या 2 पैकी तुमचा जो उद्देश असेल, त्या उद्देशाशी सुसंगत प्रक्रिया तुम्ही निवडली पाहिजे. साध्या उदाहरणाने सांगायचं झालं, तर तुमच्या हक्कांवर गदा आणणारं एखादा चुकीचा करार नोंदणीकृत करण्यात आला. समजा तो फसवणूक करून करण्यात आलेला आहे. मग याच्यावर तुम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता, फसवणुकीची फौजदारी कारवाई करू शकता आणि फसवणुकीने केलेला करार रद्द करण्याकरता दिवाणी कारवाई सुद्धा करू शकता. आता दिवाणी कारवाई केली तर त्या कराराचं अस्तित्व कायद्याने संपुष्टात येईल. फौजदारी कारवाई केली जर गुन्हा सिद्ध नाही झाला तर काहीच होणार नाही. गुन्हा सिद्ध झाला तर आरोपीला शिक्षा होईल, पण त्या कराराचं अस्तित्व कायदेशीररित्या संपुष्टात येईल याची काही खात्री नाही. मग तुमचा मूळ उद्देश काय आहे ते लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने कारवाई करा. जर तुम्हाला दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील, तर तुम्ही स्वतंत्र 2 कारवाया करू शकता. त्याची एकमेकाला बाधा येत नाही. दिवाणी हक्काकरता दिवाणी कारवाई आणि जो गुन्हा घडलाय त्याच्याकरता फौजदारी कारवाई, या दोन्ही स्वतंत्र कारवाया आहेत. तुम्ही दोन्ही सुद्धा करू शकता. पण हे सगळं ठरवण्याकरता तुम्हाला नेमकं हवंय काय? तुमचा मूळ उद्देश काय आहे? हे ठरवणं आवश्यक आहे. जोवर त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, तोवर काय करायचं या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. धन्यवाद.